मॉर्निंग विद्यार्थिनींनो, मागल्या वर्षी आपण वर्ग 6व्या मध्ये गणित हा विषय चांगल्या प्रकारे शिकलो. या वर्षी आपण वर्ग 7वीचं गणित हा विषय बघणार आहोत. परंतु या वर्षीचं गणित हा विषय आपल्याला जो बघायचा आहे तो ऑनलाईन या प्रकारे बघायचा आहे. कारण या वर्षी जी कोरोनाची महामारी आलेली आहे आणि या कोरोनाच्या महामारीमुळे आपण प्रत्यक्ष शाळेमध्ये येऊ शकत नाही आणि या दृष्टिकोनातून आपण हे सगळा विषय ऑनलाईन हा शिकणार आहोत. तेव्हा मला ही अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे मला पूर्णपणे सहयोग द्याल आणि त्या दृष्टिकोनातून हा विषय आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तर मागच्या वर्षी आपण गणित हा विषय शिकलो त्यावेळेला आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा भाग बघितला. या बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री मध्ये याचाच एक विस्तारित रूप म्हणून वर्ग 7व्या मध्ये आपण बघणार आहोत जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे भौमितिक रचना. मागच्या वेळेला आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री म्हणजे जसं भौमितिक मूलभूत संकल्पना या बाबतीत आपण माहिती बघितली. त्याच्यामध्ये आपण पॉइंट्स पाहिलं, त्याच्यामध्ये आपण लाईन बघितलं, लाईन सेगमेंटची माहिती पाहिली, रेज बघितले, अँगल बघितले, टाइप्स ऑफ अँगल पाहिले आणि या सगळ्या गोष्टी आपण 6व्या वर्गात शिकलो. इव्हन अँगल बायसेक्टर सुद्धा आपण बघितलेला आहे. यावर्षी आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन पाहत असताना या बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्रीकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे, विचारात घेणं आवश्यक आहे. कारण त्याचंच विस्तारित रूप जर आपल्याला बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर असेल तर आपल्याला हे विस्तारित रूप सहजपणे समजू शकेल. आणि या दृष्टिकोनातून एक उजळणी म्हणून किंवा रिव्हिजनचा भाग म्हणून आपण 7व्या वर्गात सर्वप्रथम अँगल बायसेक्टर हा जो भाग आपण 6व्या वर्गात शिकलो होतो त्या अँगल बायसेक्टर बद्दल पहिल्यांदा आपण माहिती करून घेऊया. एक उजळणी म्हणून माहिती करून घेऊया. उदाहरणार्थ अँगल बायसेक्टर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अँगल बायसेक्टर? अँगल बायसेक्टरचा अर्थ काय होतो? द रे थ्रू द व्हर्टेक्स ऑफ एन अँगल विच डिव्हाइड्स द अँगल into two equal part is called the bisector of the angle. म्हणजे उदाहरणार्थ समजा सपोज लुक हियर, ड्रॉ अँगल ए बी सी ऑफ एनी मेजर्स. तुम्ही या ठिकाणी कितीही मापाचा एक अँगल एबीसी काढू शकता. तुम्ही ॲक्यूट अँगल काढू शकता म्हणजे 90 डिग्रीच्या खाली असलेले अँगल, उदाहरणार्थ 60 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री, हे सगळे ॲक्यूट अँगल सुद्धा तुम्ही इथं काढून दाखवू शकता. किंवा इथं राईट अँगल जो 90 डिग्रीचा असतो तो तुम्ही इथं काढू शकता. तुम्ही या ठिकाणी ऑब्च्युस अँगल जो 90 पेक्षा मोठा असतो, 110, 120, 130, कितीही डिग्रीचा या ठिकाणी तुम्ही अँगल या ठिकाणी काढू शकता. आपण या ठिकाणी एक ॲक्यूट अँगल काढलेला आहे ज्या अँगलचं नाव आहे अँगल ABC. Which is the vertex of the angle ABC? You know about very well in 6th class. You learn in the 6th class. B is the vertex of the angle ABC. हा जो B बिंदू आहे हा त्याचा अँगल ABC चा व्हर्टेक्स आहे. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू आहे. हा त्याचा शिरोबिंदू आहे. या व्हर्टेक्स मधून आपल्याला या अँगलचे 2 भाग करणारी एक रे काढायची आहे आणि ती कशी काढायची हे आपण 6व्या वर्गात शिकलो आहे. तरी पण आपण या वेळेला सुद्धा ती कशी काढायची हे शिकूया. म्हणजे एक रिव्हिजनचा भाग म्हणून. तुम्हाला माहित आहे हा कंपॉस आहे. याच्यामध्ये आपण याला चॉक सुद्धा म्हणतो. यामध्ये आपण एक सारख्या डिस्टन्सवर हा चॉक टाकलेला आहे. त्यानंतर आपण एक विशिष्ट अंतर घेऊ. हे अंतर किती असलं चालेल, फक्त याला आपल्याला 2 सारखे भाग करण्यासाठी या बी बिंदूवर या व्हर्टेक्सवर हे पोलादी टोक ठेवून, आता या ठिकाणी हे प्लास्टिकचं असल्यामुळे आपण प्लास्टिक ठेवलं, तुमचा जो चॉक राहील, कंपॉस राहील तो पोलादी असतो, तो तिथं टोक ठेवायचं. या ठिकाणी तुम्ही एक अंतर घेऊन इकडे आणि इकडल्या बाजूला असा एक कर्व करायचा. हे केल्यानंतर हेच पोलादी टोक आपण या ठिकाणी ठेवायचं. या ठिकाणी ठेवल्यानंतर हे जे मेजरमेंट आहे याच्यापेक्षा थोडं कमी किंवा याच्या अर्ध्यापेक्षा जास्त, हे सेंटर जो असतो त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त किंवा जो वरचं माप आहे आपण त्याच्यापेक्षा थोडं कमी घ्यायचं. थोडं कमी घेतल्यानंतर काय होतं की याचं अंतर जास्त लांब जात नाही
आणि मग आपण या ठिकाणी असा कर्व मारायचं. हेच दिसतं बरोबर घेऊन आपण या ठिकाणी घ्यायचं. हे बघा, हे इथे घ्यायचं. घेतलं, इंटरसेक्ट पॉइंटवर घेतल्यानंतर आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं हा कर्व मारल्यानंतर हे दोन्ही कर्व या ठिकाणी इंटरसेक्ट होतात. या इंटरसेक्ट पॉइंट मधून आपण स्केल पट्टीच्या सहाय्याने या ठिकाणी ती स्केल ठेवायची. हा इंटरसेक्ट पॉइंट आणि हे बरोबर स्केलनी ओढून घ्यायचं या व्हर्टेक्स बी पर्यंत. याला आपण रे, याला नाव दिलं आपण समजा यम, याला नाव दिलं आपण यम. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू की रे बी एम ही डिव्हाइड्स अँगल एबीसी इंटू टू इक्वल पार्ट. किती इक्वल पार्ट? टू इक्वल पार्ट. फर्स्ट इज दिस, सेकंड इज दिस. हे दोन इक्वल पार्ट करतात. जर समजा आपण हा जर अँगल 60 डिग्रीचा जर घेतला असेल तर या ठिकाणी मेजरमेंट ऑफ अँगल ए बी एम हे 30 डिग्री होईल आणि मेजरमेंट ऑफ अँगल एम बी सी हे सुद्धा 30 डिग्री होईल. या दोन्ही अँगलचं मेजरमेंट हे इक्वल असतं आणि म्हणून हिला बायसेक्ट म्हणतात, अँगल बायसेक्टर. म्हणून आता या ठिकाणी आपण हे 6व्या वर्गामध्ये शिकलो आहे की अँगल बायसेक्टर कशा पद्धतीनं काढायचं. या पद्धतीनं आता या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की मेजरमेंट ऑफ अँगल ए बी एम अँड किंवा इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल एम बी सी. एम बी सी याचा अर्थ काय की हे माप आणि हे माप इक्वल आहे. जर माप इक्वल असेल तर हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतात. कॉन्ग्रंट म्हणजे काय? एकरूप असतात. म्हणजे त्याचा आपण असं म्हणू शकतो की मेजरमेंट ऑफ अँगल ए बी एम. आता कॉन्ग्रंट याच्यासाठी अशा पद्धतीनं हे असं चिन्ह असते, मेजरमेंट ऑफ अँगल एम बी सी. याला म्हणतो मेजरमेंट ऑफ अँगल, मेजरमेंट ऑफ अँगल ए बी एम इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ एम बी सी. त्यानंतर या ठिकाणी म्हणून अँगल ए बी एम कॉन्ग्रंट विथ अँगल एम बी सी. एम बी सी म्हणजे हे दोन कोण एकमेकाशी एकरूप कोण आहेत. ज्या दोन कोणांची माप सारखी असतात त्या दोन कोणाला कॉन्ग्रंट अँगल असे म्हणतो. इथपर्यंत आपण 6व्या वर्गात या अँगल बायसेक्टरच्या संदर्भात आपण शिकलो आहे. आता मुलींनो एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी तुम्ही 60 डिग्रीचा अँगल घेतला काय किंवा 90 डिग्रीचा घेतला का किंवा 120 डिग्रीचा घेतला का, बायसेक्टर हा जो आहे याचे दोन सारखेच भाग करतात. समजा तुम्ही 90चा घेतला तर बायसेक्टर इथं 45चा करेल. समजा 120चा घेतला इथं 60चा राहील, तर इथं 60चा राहील. अशा पद्धतीनं हे दोन जे अँगल तयार होतात ते इक्वल मेजरमेंटचे होतात आणि म्हणून ज्या रेषेने ते किंवा ज्या रेनी ते इक्वल होतात तिला बायसेक्टर म्हणतात. बायसेक्टर ऑफ द गिवन अँगल. बायसेक्टर ऑफ द गिवन अँगल. आर यू अंडरस्टँड? या ठिकाणी आपण हा प्रकार शिकण्याचा मागचा उद्देश काय? कारण आपल्याला वर्ग 7व्या मध्ये आता जो भाग बघायचा आहे तो भाग बघायचा आहे आपल्याला द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आता आपल्याला महत्वाचा भाग बघायचा आहे द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. ऑफ अ ट्रायंगल. आता मुलींना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला या प्रॉपर्टी मध्ये काय सिद्ध करायचं आहे ते आपण एक प्रथम ट्रायंगल काढू आणि त्या ट्रायंगलच्या प्रत्येक अँगलचा बायसेक्टर काढू. सपोज ट्रायंगल पी क्यू आर. How many types of a triangle? You know about the types of a triangle by sides and by angles. How many types of a triangle? By sides, 3 types. First is the equilateral triangle, second is the isosceles triangle, and third is the scalene triangle. These are the 3 types of a triangle by sides. And how many types of triangles by angles? 3 types of a
triangle by angles. First is the acute angle triangle, second is the right angle triangle, and third is the obtuse angle triangle. म्हणजे आपण बाजूंवरून त्रिकोणाचे 3 प्रकार जे बघितले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार बघितला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. सेकंड प्रकार जो पाहिला तो आयसोसेलेस ट्रायंगल ज्याला आपण समद्विभुज त्रिकोण असे म्हणतो. आणि तिसरा प्रकार जो पाहिला आपण तो प्रकार आहे स्केलिन ट्रायंगल ज्याला विषमभुज त्रिकोण म्हणतो की ज्याच्या तिन्ही बाजू या सारख्या मापाच्या नसतात, याला विषमभुज त्रिकोण म्हणतो. त्यानंतर आपण जो ट्रायंगलचा कोणावरून प्रकार पाहिले ते सुद्धा 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे अॅक्यूट अँगल ट्रायंगल ज्याला आपण लघु कोन त्रिकोण म्हणतो, जो ज्याच्या तिन्ही कोणाची माप 90 पेक्षा लहान असते. उदाहरणार्थ हा जो अँगल आहे हा जर कोणावरून जर म्हटलं तर हा अॅक्यूट अँगल ट्रायंगल आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा दुसरा कोणाचा प्रकार आहे कोणावरून त्रिकोणाचा प्रकार कोणावरून जो आहे तो आहे राईट अँगल ट्रायंगल, याला म्हणतो आपण काटकोन त्रिकोण. म्हणजे त्रिकोणाच्या 3 कोणापैकी एका कोणाचं माप जर 90 अंश असेल तर त्याला राईट अँगल ट्रायंगल असं आपण म्हणतो. आणि तिसरा प्रकार जो आहे ऑब्च्युस अँगल ट्रायंगल, त्रिकोणाच्या 3 कोणापैकी एक कोणाचं माप जर 90 पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतो आपण ऑब्च्युस अँगल ट्रायंगल, याला म्हणतो आपण विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण हे त्रिकोणाचे प्रकार आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचा एक त्रिकोण घेऊन त्याच्या 3 कोणांचे बायसेक्टर काढायचे आहे. हाऊ मेनी एलिमेंट्स ऑफ द ट्रायंगल अँड विच, किती एलिमेंट्स आहे ट्रायंगलला, एलिमेंट्स म्हणजे घटक किती आहेत, कोणते आहेत. साईडचे बाजूंचे 3 प्रकार आहेत, बाजू 3 असतात साईड ट्रायंगलला, म्हणजे 3 साइड्स, 3 व्हर्टेक्स अँड 3 अँगल्स. दीज आर द एलिमेंट्स ऑफ द ट्रायंगल. दीज आर द एलिमेंट्स ऑफ द ट्रायंगल. कोणताही त्रिकोण घ्या, त्या त्रिकोणाला 3 बाजू असतातच, त्या त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतातच आणि त्या त्रिकोणाला 3 कोण असतातच. हे लक्षात ठेवायचं. हे त्याचे घटक आहेत, त्रिकोणाचे घटक आहेत. आपल्याला या ठिकाणी या त्रिकोणाच्या 3 कोणांचा विचार करायचा आहे. या 3 कोणांचे प्रत्येक कोणाचा आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे. काय काढायचं आहे? बायसेक्टर. कारण आपली प्रॉपर्टी काय आहे? प्रॉपर्टी आपली अशी आहे की द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल. अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकाचा गुणधर्म. त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकाचा गुणधर्म. त्रिकोणाला 3 कोण असतात, या तिन्ही कोणातून आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे. बोलीने एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ज्या अर्थी आपण त्रिकोणाचा प्रत्येक कोणाचा बायसेक्टर काढतो आहे, म्हणजेच याच्या अगोदर केलेली रिव्हिजन जी होती आपली, जो अँगल बायसेक्टर काढणं आपण शिकलो ते किती महत्वाचं आहे. कारण अँगल बायसेक्टर ज्याला काढता येते त्याला त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचा बायसेक्टर काढता येतोच आणि तो काढता आलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला त्याचा गुणधर्म लक्षात येणार नाही. मग आता हा ज्याप्रमाणे अँगलचा बायसेक्टर काढला, प्रत्येक अँगल घ्यायचा त्रिकोणाचा, बाकीचा विचार नाही करायचा. हा अँगल घ्यायचा, या अँगलचा बायसेक्टर काढायचा आहे, मग हा अँगल काढायचा आहे, या अँगलचा बायसेक्टर, मग हा अँगल, याचा बायसेक्टर, असे तिन्ही बायसेक्टर काढायचे आणि मग आपल्याला काय आढळते ते आपल्याला बघायचं आहे. म्हणून सर्वात प्रथम आपण पहिल्यांदा या त्रिकोणाचे अँगल बायसेक्टर काढू. आता या त्रिकोणाला 3 अँगल, उदाहरणार्थ अँगल PQR इज द फर्स्ट अँगल, सेकंड इज द अँगल QRP इज द सेकंड अँगल अँड अँगल RPQ इज द थर्ड अँगल. आता पहिल्यांदा आपण या Q या व्हर्टेक्सवर आपण या ठिकाणी आपण बायसेक्टर काढूया. तुम्हाला माहित आहे की या चॉकच्या माध्यमातून जसं इथं काढलं बिलकुल त्याच प्रोसिजरने आपल्याला इथे काढायचं आहे, त्याच रीतीने काढायचं आहे. बिलकुल तीच मेथड. या पद्धतीनं आपण एक अंतर घेतलं, ते अंतर घेतल्यानंतर मग हे पोलादी टोक तुम्ही इथे ठेवलं. या ठिकाणी आपण थोडंसं कमी अंतर घ्यायचं, म्हणजे जास्त जर अंतर घेतलं तर हा दूर जातो, कमी अंतर घेतलं तर जवळपास येतं. अशा पद्धतीनं फक्त अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पाहिजे. इथे ठेवलं, एक चॉक मारला, मग इथे ठेवलं, इकडून एक चॉक. आता पहिल्यांदा काय करायचं की हा जो इंटरसेक्ट पॉइंट आहे, हा इंटरसेक्ट पॉइंट आपण व्हर्टेक्सला, त्या अँगलच्या व्हर्टेक्सला पहिल्यांदा जोडून घ्यायचा. म्हणजे हा पॉइंट आणि हा पॉइंट. पेन्सिल बघा मुलींनो, लक्ष द्या. ही पेन्सिल तुमच्याजवळ राहील, माझ्याजवळ खडू आहे. ही पेन्सिलचं टोक या ठिकाणी आणि ही या ठिकाणी बरोबर अशा पद्धतीनं ओढायचं आणि याला बाणाचं टोक देऊन द्यायचं. ओके, हा झाला रे.
याला नाव देऊ शकता तुम्ही, नंतर बघू. त्यानंतर आता या ठिकाणी हा जो अँगल दिसून राहिलेला आहे या अँगलचा बायसेक्टर काढणं. बिलकुल मेथड तीच, काहीच फरक नाही, आपल्याला त्याच पद्धतीनं करायचं आहे. फक्त आपण इकडनं पकडायचं. आता याला ठेवलं, याला ठेवल्यावर मग आता इथे सुद्धा आपण या बाजूवर हा एक मारला, या बाजूवर इथे मारला. आता हेच डिस्टन्स आपण इथे ठेवलं, याच्यापेक्षा थोडंसं कमी घेतलं. मग आता इथे हे थोडंसं लक्षात ठेवायचं, कारण आता हे थोडं इकडे घेतलं आणि हेच अंतर बिलकुल काही चालवायचं नंतर इकडल्या बाजूला घ्यायचं आणि हे अंतर घेतल्यानंतर याला काढायचं. आता हा कर्व जो आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट बरोबर जोडायचा आहे आपल्याला स्केल पट्टीच्या सहाय्याने. स्केलनी जोडत असताना बरोबर स्केल आपली व्यवस्थित या व्हर्टेक्सला लावायची, या व्हर्टेक्स वर बरोबर बघून घ्यायचं, इंटरसेक्ट पॉइंट वर बघून घ्यायचं आणि हे दोन्ही पण बरोबर याने काढायचं. काढल्यावर हा झाला दुसरा बायसेक्टर. याला आपण समजा याला नाव दिलं मी ए, याला नाव दिलं मी समजा बी, याला नाव दिलं मी ए, याला बी. म्हणजे या ठिकाणी असं म्हणेल मी की हा क्यू ए कशाचा बायसेक्टर आहे, अँगल पी क्यू आर चा. आणि अँगल क्यू आर पी चा बायसेक्टर आता या ठिकाणी झाला आर बी. रे आर बी इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू आर पी. रे क्यू ए इज द बायसेक्टर ऑफ द अँगल पी क्यू आर. आता आपल्याला काढायचं आहे अँगल आर पी क्यू चा बायसेक्टर. आर पी क्यू चा बायसेक्टर कसा काढायचा, बिलकुल पद्धतीत काहीच फरक नाही. या ठिकाणी आता आपण हे तुमच्या जो पोलादी टोक राहील तुमच्या जॉबचं, या ठिकाणी हे प्लास्टिकचं आहे आणि हे इथे खडू, इथं पेन्सिल राहील. या ठिकाणी मी ठेवलं, इथे ठेवल्यानंतर या ठिकाणी बरोबर मी असा एक कर्व मारला, असा कर्व मारला आणि हे दोन्ही कर्व मारल्यानंतर या ठिकाणी मी एक अंतर घेतलं विशिष्ट आणि याला इकडल्या बाजूला अशा पद्धतीनं हलवलं, या ठिकाणी ठेवले आणि या ठिकाणी मी असं हलवलं. आता पहा मुलींनो, हे जे आलेलं आहे याच्यामधून आपल्याला एक सरळ इंटरसेक्ट पॉइंट मधून या पी व्हर्टेक्स मधून बरोबर आपल्याला सरळ रेष काढायची. काढली, याला सी नाव दिलं, पीसी. रे पीसी इज द बायसेक्टर ऑफ द अँगल आर पी क्यू. आता हे तिन्ही बायसेक्टर जर तुम्ही बघितले तर एकाच बिंदूतून जातात, एकाच बिंदूतून जातात. ज्या वेळेला तिन्ही त्रिकोणाच्या कोणांचे बायसेक्टर एकाच बिंदूतून जातात तेव्हा त्यांना कॉन्करंट बायसेक्टर म्हणतात. कोणते म्हणतात, कॉन्करंट बायसेक्टर. म्हणून या ठिकाणी हे याचं प्रॉपर्टी काय होते की त्रिकोणाची जी बायसेक्टर आहे, द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, याची प्रॉपर्टी आहे की या ठिकाणी जे तिन्ही बायसेक्टर आहे ते बायसेक्टर एकाच बिंदूतून जातात आणि म्हणून तिन्ही बायसेक्टर हे कॉन्करंट आहे. कसे आहेत, कॉन्करंट आहे. आणि ज्या बिंदूतून जातात त्याला म्हणतो आपण कॉन्करन्स पॉइंट. कॉन्करन्स पॉइंट. कॉन्करन्स पॉइंटचा अर्थ होतो संपात बिंदू. मराठी त्याला संपात बिंदू म्हणतात. आणि कॉन्करंट बायसेक्टरला म्हणतात एक संपाती दुभाजक. काय म्हणतात त्याला, एक संपाती दुभाजक. काय म्हणतात त्याला, एक संपाती दुभाजक. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. कॉन्करंट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी फ्रॉम साइड्स ऑफ अ ट्रायंगल इक्विडिस्टन्स याला म्हणतो आपण इंटेरियर पॉइंट ऑफ अ ट्रायंगल. हा जो कॉन्करन्स पॉइंट असतो हा या त्रिकोणाचा इंटेरियर पॉइंट्स असतो, सेंटर पॉइंट इंटेरियर पॉइंट्स असतो. या इंटेरियर पॉइंट पासून या बाजूंवर प्रत्येकावर जर तुम्ही एक परपेंडिक्युलर काढला, परपेंडिक्युलर जर काढलं म्हणजे डिस्टन्स पोचताना आपण सरळ जातो, तर परपेंडिक्युलर जर काढला आपण याच्यावर, तर परपेंडिक्युलर काढताना मुलींना एक गोष्ट लक्षात ठेवायचं,
आपल्याला या ठिकाणी सेट स्क्वेअरचा उपयोग करता येतो. या ठिकाणी अशा प्रकारे लावून हा परपेंडिक्युलर जर या ठिकाणी या पद्धतीने काढला आपण 90 डिग्री मध्ये या बाजूला काढला तर या परपेंडिक्युलरचं साईडवर काढलेलं डिस्टन्स जे आहे इथून एवढं, हे समजा याला आय नाव दिलं आपण या सेंटर पॉइंटला. तर या आय पासून समजा या ठिकाणी जर मी ABC याला जर नाव दिलं D, याला नाव दिलं मी E, याला नाव दिलं मी F, तर या ठिकाणी ID हे जे माप आहे ते ID चं माप जेवढं आहे तेवढंच IE चं माप आहे, तेवढंच IF चं माप आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी ही परपेंडिक्युलर इक्वी डिस्टन्सवर हा सेंटर पॉइंट आहे. हा जो पॉइंट आहे, हा इंटरसेक्ट पॉइंट जो आहे हा इक्वी डिस्टन्सवर, बाजूच्या इक्वी डिस्टन्सवर पॉइंट आहे. ही सुद्धा त्याच्यातली प्रॉपर्टीतला खास गुणधर्म आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं, द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकाचा गुणधर्म कोणता विचारला तर हा गुणधर्म आहे द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. म्हणजे त्रिकोणाच्या कोणाचे दुभाजक हे एकसंपाती असतात. एकसंपातीचा अर्थ ते तिन्ही कोण दुभाजक एकाच बिंदूतून जातात, म्हणून त्याला एकसंपाती म्हणतात. दोन पेक्षा जास्त जर दुभाजक एकाच बिंदूतून जात असेल तर त्याला कॉन्करंट बायसेक्टर म्हणतो आपण. आणि ज्या बिंदूतून जातात त्याला कॉन्करन्स पॉइंट किंवा संपात बिंदू म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला आपण? संपात बिंदू म्हणतो. ही गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा मुलींनो. आणि या संपात बिंदूपासून जर या प्रत्येक साईडवर आपण जर समजा परपेंडिक्युलर काढला तर त्याचं डिस्टन्स जर आपण मोजलं तर प्रत्येकाचं डिस्टन्स हे बिलकुल इक्वल असतं, सारखं असतं, इक्वी डिस्टन्स असतं. हे सगळे इक्वी डिस्टन्स आहेत, हे लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत जसं केलं त्याचप्रमाणे राईट अँगल ट्रायंगल घ्या, ऑब्च्युस अँगल ट्रायंगल घ्या, त्याचे तुम्ही अँगल बायसेक्टर काढा. आणि ते अँगल बायसेक्टर तुम्ही काढल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल की प्रत्येक प्रकारच्या त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकाला जर बघितलं आपण तर प्रत्येक कोणांचे दुभाजक हे कॉन्करंट आहे. ते एकाच बिंदूतून जातात आणि ते एकाच बिंदूतून जातात. म्हणून कोणत्याही ट्रायंगलसाठी, अँगलच्या बायसेक्टरसाठी हीच प्रॉपर्टी लागू पडते. द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. म्हणजे त्रिकोणाच्या कोणांचे दुभाजक हे एकसंपातीच असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची मुलींनो. आता मी तुम्हाला या ठिकाणी ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढून त्या प्रत्येक अँगलचा बायसेक्टर काढून दाखवला. बायसेक्टर काढून आपण त्याचे पूर्ण बायसेक्टर एकाच बिंदूतून गेल्याचे दर्शवलेले आहे. तुम्हाला सुद्धा आता समोर तुम्ही राईट अँगल ट्रायंगल घ्या, ऑब्च्युस अँगल ट्रायंगल घ्या आणि राईट अँगल ट्रायंगलचे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पूर्ण अँगल बायसेक्टर करा. बघा तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळते का तर. किंवा तुम्ही ऑब्च्युस अँगल ट्रायंगल घ्या, त्याचे प्रत्येक अँगलचे बायसेक्टर काढा आणि बघा या प्रॉपर्टीमध्ये तोही पण ट्रायंगल येतो का. या पद्धतीनं तुम्हाला मी आजचं होमवर्क देणार आहे ते असं देणार आहे की या अँगल बायसेक्टरच्या बाबतीत तुम्ही उद्याला राईट अँगल ट्रायंगल काढा, राईट अँगल ट्रायंगलचे पूर्ण अँगल बायसेक्टर काढा. अँगल बायसेक्टर काढल्यानंतर मला तुम्ही ते पानावर पूर्ण काढून त्याचा फोटो घेऊन माझ्या या कॅनव्हास ग्रुपवर मला तुम्ही ज्या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे असाइनमेंटचं त्या ठिकाणी मला पाठवा. तुम्ही ते पाठवल्यानंतर मी ते चेक करेल, बरोबर असेल तर त्याला मी त्या पद्धतीनं मार्क देणार. हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आणखीन एक दुसरा प्रॉब्लेम देणार आहे तो म्हणजे हा की तुम्ही ऑब्च्युस अँगल ट्रायंगल सुद्धा कोणत्याही मेजरमेंटचा काढा. तुम्ही 110 डिग्रीचा काढा, 120 डिग्रीचा काढा, 130 डिग्रीचा काढा, तो तुमचा भाग आहे. किंवा तुम्ही ऑब्च्युस अँगल ट्रायंगल काढा आणि तो काढल्यानंतर प्रत्येक अँगलचा बायसेक्टर काढा आणि प्रत्येक अँगलचा बायसेक्टर काढल्यानंतर ते बायसेक्टर एकाच बिंदूतून जातात का ते चेक करा. आणि ते एकाच बिंदूतून जायलाच पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि ते जर जात असेल तर समजायचं की ही जी प्रॉपर्टी आहे द अँगल्स बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट, ही प्रॉपर्टी बिलकुल त्या बायसेक्टर ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल याच्यासाठी बिलकुल फिक्स होईल हे लक्षात ठेवा. तुम्हाला काही अडचण असली तर मला तसं तुम्ही विचारू शकता. ओके अँड थँक्स.